नमस्कार, आज आपण इडली, डोसा, आप्पे यासाठी जे सांबार लागतं त्याची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेले आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपण इथे मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडल्यानंतर आपण थोडेसे जिरे घालायचे आहेत। आता जिरे आणि मोहरीची मस्त अशी फोडणी झाल्यानंतर यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने घालणार आहोत। मस्त अशी खमंग फोडणी आहे। आता आपण इथे मोठा उभा चिरलेला कांदा घालून घेणार आहोत आणि तो मस्त असा परतून घ्यायचा आहे। तुम्ही सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल। आता कांदा चांगला भाजल्यानंतर यामध्ये आपण लाल अशा 3 ते 4 सुक्या मिरच्या घालून घेणार आहोत। त्याच सोबत आता आपण थोडीशी इथे हिंग पावडर घालायची आहे। तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणार असतो। आता इथे आपण साधारण एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट जी असते ती घालून घेणार आहोत आणि ह्यात आपण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि तो थोडासा शिजू द्यायचा आहे। तर आपण या पद्धतीने कुकरमध्ये जर सांबार बनवले तर ते झटपट होते। आता आपल्याला टोमॅटो छान भाजल्यानंतर यामध्ये घालायचं आहे गाजराचे तुकडे। तुमच्याकडे ज्या फळभाज्या आहेत ते तुम्ही इथे घालू शकता। यासोबत आपल्याला इथे उभ्या चिरलेल्या शेवग्याच्या जे शेंगा असतात त्या सुद्धा घालून घ्यायच्या आहेत। त्याच्या आपण ज्या शिरा आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे छान परतून घ्यायचं आहे। आता हे सर्व काही परतल्यानंतर यामध्ये आपण मसाल्यामध्ये घालायचे आहे थोडीशी हळद पावडर। त्यानंतर इथे आपण थोडंसं लाल जे तिखट असतं कलर येण्यासाठी ते इथे घालायचं आहे। त्याच सोबत इथे आपण चिंचेचा जो कोळ आहे तो घालून घ्यायचा आहे। इथे चिंच आपण गरम पाण्यामध्ये एक अर्धा तास आपण भिजत ठेवली होती आणि त्याच्यामधलं पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्याच सोबत एक मोठे 2 चमचे जे सांबार मसाला असतो तो घालायचा आहे। आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण एक मोठी वाटी तुरीची जी डाळ असते ती स्वच्छ पाण्याने धुवून भिजत ठेवली होती। साधारण 1 तास आपण ही डाळ भिजवून घेतलेली आहे आणि ती यामध्ये घालून घ्यायची आहे, म्हणजे डाळ लवकर शिजते। आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घ्यायचं आहे। मी ते साईडला गरम पाणी करण्यास ठेवले होते। आता आपण यामध्ये लागेल तसं गरम पाणी घालून घेणार आहोत। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल हे चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। हा व्हिडिओ लाईक करण्यास अजिबात विसरू नका, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणार असतो। आता आपल्याला या कुकरचे झाकण लावून साधारण 4 ते 5 आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता कुकर थोडासा थंड झाल्यानंतर आपण झाकण काढून घ्यायचं आहे। इथे आता आपण डाळ शिजली की नाही हे चेक करूयात। जर इथे डाळ शिजली नसेल तर तुम्ही अजून 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊ शकता। इथे डाळ शिजलेली आहे आणि हे सांबार मस्त असे इडली, डोसा यासोबत खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगण्यास विसरू नका। यावरती आता आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही रेसिपी जरूर ट्राय करा, तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।